स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलवर। आज पडक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकता मागे काही महिला आहेत आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं म्हणजे नियोजन केलेलं आहे। आपण थोडासा जाणून घेऊ यांच्या। पहिल्यांदा नाही 10 वर्ष आहे आणि आपल्या जोडीला काही आहेत पुढे काही महिला आहेत। आपण त्यांच्याकडे काय सांगू शकता तुम्ही? आजचा गुढीपाडव्याचा सण आहे आणि पारंपरिक वेशात सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि हा सणाचे उत्साहाने साजरी करतात आणि या कार्यक्रमात सगळे सहभागी झाले आहेत। हनुमंताचं छानच वेशभूषा आहे, रामसीता लक्ष्मणाची छान भूषा आहे आणि आनंदात सगळा गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करीत आहोत। त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा गुढीपाडव्याच्या। अतिशय आनंदाचा सण आहे आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्याचा इथल्या ग्रामस्थांचा कंतोले। मी रणजितराम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल, बडगाव। ओके।
खऱ्या अर्थामध्ये या शोभायात्रेमध्ये जर बघायला गेलं असेल तर संकटमोचन बजरंग बली यांचंच आकर्षण फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या जोडीला ज्या सावलीसारख्या फिरत होत्या, आपण त्या ताईंना सुद्धा विचारू. ताई, मी बघत होतो जेव्हा बातमी कव्हर करत होतो, तुम्ही एकदम संकटमोचन ज्ञान गुण हनुमान त्यांच्या जोडीला एकदम सावलीसारख्या फिरत होत्या, त्यांना घाम लागला पुसत होत्या. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? हिंदी राधे राधे. पहले तो बोलूँगी राधे राधे, जय श्री राम। मैं ये बोलना चाह रही हूँ, ये जो पड़गा वासी के लिए सनातनी शोभा यात्रा है, उसके लिए मैं सभी को बधाइयाँ देती हूँ। और साथ में ये बोलना चाह रही हूँ, ये हमारे लिए वो दृश्य नहीं है, ये साक्षात्कार हनुमान जी का रोल है। और हनुमान जी साक्षात्कार हमारे पास आए हैं और भगवान के रूप में हमने उनको, इसीलिए मैं नहीं हूँ उनके साथ, वो मेरे साथ है। नाही कसं असते मध्ये का, आईची सावली ही पोरावर असल्यामुळं त्यामुळं ते असं चालतं का. मी बघत होतो तुम्ही फार मामूली भक्त हूँ और मैं भगवान की सेवा में हूँ बस। नाही ठीक आहे, बघत आहात तुम्ही, पण याच्यामध्ये मी बघत आलेलो आहे. आणि आपण बघू शकता फार महिला मंडळ इथं उपस्थित आहेत. आणि आता शोभायात्रा राम मंदिरपर्यंत जाणार आहे. आणि आपण बघू शकतात बजरंग बलीची वेशभूषा केलेलं आणि साक्षात बजरंग बली दिसत आहेत. मी रणजितराम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल पडगा.